बघा मोठी गुफा आहे. काही मोठी गुफा आहे. पाण्याचा आवाज येतोय. मोठी गुफा आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आहे नेपाळ टूचा आणि आम्ही नेपाळचे पोखरा सिटीमध्ये आहे आणि आज आम्ही पोखराचे पूर्ण साईट सीइंग करणार आहे. आणि हा ब्लॉग तर गाईज सकाळचा व्ह्यू बघा इथे नेपाळमध्ये पूर्ण धुका धुका पडला आहे बघा, काय दिसतच नाही समोर. तर गाईज आता आम्ही टनल बघायला चाललोय. इथे बोलतात की टनल आहे गुफा बघा. इथे तिकीट काढायला लागते. काका तिकीट काढतोय. आता टनलमध्ये चाललोय. तिकीट चेक करायला जायचं. गार्ड होता पण आम्ही गार्ड घेतला नाही. आम्ही स्वतःहूनच चाललोय. बघा टनल आहे. खूप अंधार आहे इथे. खूप अंधार आहे इथे. चिखल झालाय. टनल इझिट आहे बाहेर आहे त्याचा खूप मोठी टनल आहे ही बघा. अरे रस्ता बघा कसा आहे. जोडीलाच राहा आपण पण. गाईस बघा आता आहे बघा इथे. आता आमचा जाडा माणूस घुसतोय का नाही चेक करायला लागेल. व्ह्यू चढल का नाही काय माहित नाही दादा. अरे आम्ही गुजरातच्या गुफ्यात गेलतो. हे काय त्यात सीधा सीधा होता खाली. पण नक्की निघते का बघा नाही तर अडकल ते. आहे कुठे रे. वरती बघा ठोकाल. अशोक हे जावा ये नाही अडकणार. वरती उंटा का लाल होल. पाटील तिथं थांब जरा. मोबाईल घे. मोबाईलला फक्त या घे होय. हे याला खेचाय थांबा वरती. इथे ठेव. इथे मग कुठे गेला. अरे 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 सटकशील तर डायरेक्ट पाया पडशील. इथे धरून ठेवा पाय सोडून नाही द्यायचा. आयुष्य मोबाईल घ्या. त्याला जाईल त्याचा कपडा घातला. मी दिसलो का. दिसतो ना तू. वरतच असाच वरतच
आजी कपाळला कसा चढवला गाय तिथं बघा फोटो नाही काढलाय म्हणून राखवला येऊ. त्याच्यासाठी नसतं रे इम्युनिटी पण वाढते याची. डायजेशन चांगला होतो. आई आता आम्ही गणपती मंदिर इथे चाललोय. शक्तीपीठ बोलतोय बघा. मंदिर आहे इथे. मंदिर बघा किती मोठं आहे इथे. त्रिशूळ बघा तिथे हे बघा. बघा हा टेम्पल बघा किती भारी आहे. बघा स्तंभ पण आहे इथे. काय तिकडचा व्ह्यू बघा कसा आहे. हा व्ह्यू आहे. गुप्तेश्वर मंदिर इथे बघा. गुप्तेश्वर मंदिर आहे इथे बघा. मंदिर किती भारी आहे. काय सध्या आम्ही चाललो आहे मंदिराच्या इथे. तिकीट आहे त्याचा बघा. तिकीट आहे आता इथे स्कॅन करायला लागेल आम्हाला. बघा इथे स्कॅन झाला आहे. आता स्कॅन केला आहे आम्हाला. आता आम्ही चाललो आहे मंदिरात खाली. मंदिर आहे खूप एकदम. नेपाळी लोक कसे बघतात बघा. आमचा बाबू बघा काय करतो. गुफा बघा किती मोठी आहे. खूप मोठी आहे बघा. आम्ही त्या वखत यायला लागलो. ते बघा सीन बघा किती मस्त आहे इकडचा. व्ह्यू बघा. व्ह्यू बघा किती भारी आहे. खूप आतमध्ये आलोय आता आम्ही. पैसे उचलला ते बघा किती मोठी गुफा आहे. बघा ही मोठी गुफा आहे. पाण्याचा आवाज बघा खूप मोठी सीडी आहेत. खूप भारी आहे इकडे. बाहेर जायला रस्ता आहे. वॉटरफॉल आ रहा है दोस्त. भारी मंदिर आहे. खूप म्हणजे खूप असं वाटतं का कोणी कोरलेलं आहे एकदम. पहिल्यांच्या काळातलं एकदम रहस्य आहे इथे. आणि नदी पण आहे. बघा इथे खूप मस्त मूर्ती आहे. तुम्हाला दाखवतो बघा मूर्ती. मग तिथून एंड कर ना माझा. खूप भारी मूर्ती आहे.
नेपाली माणसं बघा इथे किती आहे. आता आम्ही आलेलो आहे लंचला आमचं हॉटेल आहे पाटील. कुत्रा बघा. हा बघा हा चोर माणसाला भुका लागलेला आहे. चोर गाईस चोर. हा फोड ना भिंत फोड. लंच चालू आहे. आमचं आता लंच झालेलं आहे ना. आम्ही आता रूम मध्ये आलोय आणि आता आम्ही बोटिंगला जाणार आहे थोड्या टायमात. आता आम्ही बोट राईडला चाललोय. हे बघा आमची पोरं. आम्ही आता बोट राईडला चाललोय. तुम्हाला दाखवतो बोट राईड. खूप मोठी लेक आहे. ते लेकमध्ये बोट राईड आहे आमच्या आणि तिथं मंदिर पण आहे. तर तिथं बोटीशीच जायला लागते. दाखवतो तुम्हाला. आमच्या गाड्या बघा कशा आहेत. नेपाळच्या गाड्या आहेत या. नाही नेपाली माणसं पण आहे तिथं. मी आलो बोट राईडला. तुम्हाला लेक पण दाखवतो. इथून आम्ही आता लाईव्ह जॅकेट घेऊ. बघा व्ह्यू आहे. बघा आम्ही बोटमध्ये बसलोय. बघा सगळेजण चाललंय. हे बघा बोट. हॅलो काय जाता बघा मी बोट चालवा लागले. लेक मारतोय एवढी हार्ड आहे. तिसरा तो मॅटर येणार आहे. फक्त मॅटर टाकून टाक. सौजन्याच्या खाती कसा लिहिला संतोष मित्रा तसा टाकू. बघा पाठचा किती मस्त आहे. जैसे कि ये 1 नंबर है हमारा स्टेशन व्यू है. वो 3 नंबर है हमारा स्टेशन. बघा हा मंदिर आहे. मंदिरात आलोय आम्ही. आता आम्ही बोटीतून उतरलोय ना. पुढे आलोय मंदिरात. मंदिर बनाय पण लागले बाजूला. असं बघा खूप मोठे मोठे मासे आहेत इथे. मासे बघा किती मोठे आहेत. परत निघालोय बोटीत. बघा बोट. आम्ही आता बोटीत चाललोय परत. मोठ्या बंटी बसलेला आमच्या साईडला होतं ते. बाकी आहे नंतर आमच्याकडे गेल. कोण बसते लवकर. ड्रायव्हर कोण बनते. उमेश ड्रायव्हर बन. नाही लास्ट नाही. मग लास्टच आहे. आयुष बाबू तूच बस आता. पाटील पण नाही. पाटील आहे त्याच्यानंतर लास्ट मी आहे. मी बोललो ना काय नाही द्याव इथं ये. बँडल मारायचं नाही बघ. पाय ठेव बोटीतून उतरलोय आणि आता लाईव्ह जॅकेट काढायला लागेल आम्हाला. काहीच आता आम्ही आलेलो आहे म्युझियमला नेपाळचे. बघूया काय काय आहे. सर्व दाखवतो तुम्हाला म्युझियम मध्ये काय काय ठेवलंय. आणि हे बघा इथे तिकीट काढायला लावलंय. आणि डोंगर बघा किती आहे इथं. काय जातं इथे स्कॅन करून चाललोय आम्ही आत. हा बोल. व्हिडिओ ओके. बघा म्युझियम किती मोठा आहे. कोण नाही बंद व्हायला आलाय आता. इथं चाय बनवायला लावले. हा दोन नेपाळी लोक पण एव्हरेस्टचे नाव आहेत. ते आपण बघितलं ते मकालू गोऊ. स्टोन पण आहेत चांगले. जो ट्रॅकिंग करून एवढा तो मोठा डोंगर पार केलेला. त्याचं बुक पण ठेवलं. तुझी ती बॅग पण ठेवले. त्यांनी या साहित्य घेतलेलं तर आपण ठेवलं. चढले ना ते पहिले बर्फावरती. गोल्ड मेडल पण भेटलं यांना.
असा सर्व घेऊन घ्या ऑक्सिजन घेऊन बर्फासाठी हे दोन घर बघा, विलेज आहे हो घर. तुमची घरं कशी असायची ती एवढे बर्फाचा डोंगर एवढे त्यांचा झेंडा लागला. हा येते माकड बर्फात बघा मराठीमध्ये. आणि बघा हे बुल आपला इंडियातला बर्ड पण आहे बघा इथं. तिकडे झाले आपण बघा इंडियातला बर्ड आहे, इंडियाचा बर्ड आहे. ब्रिज बघा कसा आहे यांचा. या ब्रिजवर आम्ही गेलेलो. रांगोळी बघा किती मोठी आहे नेपाळची. 5 कलरने बनवले. 5 कलरने फक्त बनवले. आता आम्ही म्युझियमच्या बाहेर आलोय. गोल्डफिश बघा किती आहे इथं. हे बघा गोल्डफिश, गोल्डफिश आहे. आणि इथे बुल पण आहे एक. बुल बघा, बुल किती मोठा आहे. आणि माउंट एव्हरेस्टचा बनवलेला आहे असा. गाईज आता 5:30 वाजल्यात ना, पूर्ण कालोख पडलाय नेपाळमध्ये. हे बघा पूर्ण कालोख पडलाय नेपाळमध्ये. इंडियामध्ये तर आतून दुपार संध्याकाळ असते, पण इथे पूर्ण कालोख पडलाय. संध्याकाळी 5:30 वाजल्यात. आता आम्ही नेपाळमध्ये फिरतोय, पोखरामध्ये. खूप भारी व्ह्यू आहे इकडे, थंडी पण आहे बघा. अजून मित्र पण आहेत. ठीक आहे. गाईस तुम्हाला मसाज बिशाज करायचे असेल तर पोखरामध्ये या. हे बघा मसाज सेंटर, मसाज करून भेटते इथून वरती गेल्या. बाकी इथे सगळे जॅकेटच आहे सगळे. खूप मस्त आहे इथे. नेपाळला खूप मस्त वाटेल तुम्हाला. जाम भारी भारी झाले बघा. बाहेर आलेलो असाच खूप ऍक्सिडेंट खायचा मन झालेला. बघा ऍक्सिडेंट, पोरा पण ऍक्सिडेंट खायला लागल्यात. आता आम्ही रूम मध्ये आलोय ना, खूप थकलोय आज. आज पूर्ण पोखराची साईट सीन केलेली आहे. मंदिर बघितलेत, गुफा बघितली, टनल्स बघितलेत आणि लेक बोट पण केलेली आहे आम्ही. तर खूप मजा आलेली आहे आणि आमचे मित्र पण झोपले ते बघा. नाही गाईस, खूप थकलो आहे. पाय खूप दुखायला लागल्यात, म्हणून आज लवकर झोपू. आणि नाईटला पण आम्ही खूप मजा केली इथे पोखरामध्ये. खूप मस्त व्ह्यू आहे. नेपाळला तुम्ही आले तर पोखरामध्ये नक्की या. हे बघा, तुम्ही बघू शकता खोटा तुम्ही बघू मित्र. याच्यावरून समजतंय की हा नक्की मोबाईल मध्ये बघतोय की झोपलाय. हे बघा पूर्ण सुसाट झालेला आहे. खूप मजा आली नाईटला इथे. भारी भारी व्ह्यू होते इथे, पण आम्ही शूट नाही केलेत ते. पण खूप मजा आली ना. रात्री आम्ही आईस्क्रीम पण खाल्ला एवढ्या थंडीत. आणि खूप मजा आली. आणि हा ब्लॉग इथेच एंड होतोय. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.